प्रत्येकाला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रायोरिटीज असतात. पण मला प्रायोरिटी वेगळी नाही आहे. माझ्या दृष्टीने ज्यांनी आम्हाला राजकीय अडगळीतून बाहेर काढलं त्या व्यक्तीला सोडणं मला मनापासून कधीच पटलेलं नाही. रामराजेंनी जे काही निर्णय घेतले ते त्यांनी घेतले. माय ब्रदर्स आर व्हेरी डिअर. I'm very close to him. परंतु त्याचा अर्थ असा नाही की मला माझं पंचपद आयुष्याचं माझ्या आयुष्याचं डेफिनेटली आहे की फलटण ज्याच्या हातात सुरक्षित राहील असा नेता ह्या तालुक्याला असा. कुठल्या केसेसमध्ये अडकवणं, कुठल्या त्याच्यावर कुभांड रचलं जाणं, हे अडचणीत आणणं, बिल्डर्सला अडचणीत आणणं, डॉक्टर्सला अडचणीत आणणं, टपोरी लोकांचं राजकारण करणं मला पसंत नाही आहे. मला अभिमान वाटतो सांगायला की फलटण हे एक गाव असं आहे ज्या गावामध्ये रात्रीच्या बायका, कुटुंबवत्सल बायका या रात्रीच्या वॉकला जाऊ शकतात. पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी वॉकला जाऊ शकतात एकट्या. हे गाव फक्त एकच भारतातलं गाव असं असावं ज्या ठिकाणी लेडीज आर सेफ. या गावात टपोरी राज यावा असं मला वाटत नाही. असं म्हणाला की कुटुंब कुठलं होतं त्याचा आम्हाला परिणाम भोगावे लागले. त्यानंतर आता रामराजे आहेत ते अजित पवारांची बोल आहे. तुम्ही नाही, कुटुंब कधीच फुटणार. वी ऑल ऑफ अस आर व्हेरी पॉझिटिव्ह. वी माइट हॅव ओपिनियन. डिफरन्स ऑफ ओपिनियन. कारण मला असं वाटतं अजित पवारांच्या बद्दल सुद्धा मला अतिशय प्रेम आहे. कारण मी त्यांचा भाऊ श्रीनिवासांचा मित्र आहे. रणजित पवारांचा मी मित्र आहे. अगदी कॉलेज डेजपासूनचे मित्र आहे. अजित पवारांच्याबद्दल मला अतिशय आदर आणि प्रेम आहे. माइट बी इन अ डिफरंट पार्टी. आय हॅव अ लॉट ऑफ रिस्पेक्ट. पवारसाहेबांच्याबद्दल तर मी आणतो. सुप्रिया त्यांचा माझा कधी संबंध आलेला नाही. पब्लिकमध्ये असतो आणि पब्लिकमध्ये मी राखून काम मार्केटिंग कमिटी चेअरमन फलटण एज्युकेशनचा विचार. मार्केटिंग कमिटी फलटण ऑडिट असतात. एक्स्ट्रीमली वेल. We are 19th in the state. Next year we will be 31st in the school. फलटण एज्युकेशन सोसायटी सुद्धा आजची गव्हर्नमेंटची मदत न घेता फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये माझ्या आजी आजोबांनी भरपूर जमीन फलटण एज्युकेशन सोसायटी आणि शिक्षणाचं दुकान न करता चालवली जाणारी संस्था आहे. आमच्या तालुक्याचं भलं ज्याच्यात असेल ते आम्ही करतो. रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या मला त्यांच्याबद्दल मला त्या केसेसमध्ये माझ्या स्वतःवर 307ची केस टाकली. माझा मुलगा त्यावेळेला लहान होता. त्यावेळेला त्याला वाटायचं काय माझ्या वडिलांनी काय केलं का. रस्त्यावर उतरून काढणारा गुन्हेगार आहे. माझ्या स्वतःला 307ची केस. पुष्कळ लोकांच्यावर अशा केसेस आहे. लोकांनी मोडस ऑपरेंटी आहे लोकांची वागण्याची. फलटणचे नाईक निंबाळकर काय करणार आहे तुम्ही या माध्यमातून फलटणचे रघुनाथ राजे नाईक निंबाळकर हे खंबीराव फॅमिलीतल्या असलेल्या मोहिते पाटलांच्या बरोबर जाणारच रघुनाथ राजे. रामराजे संजीव त्यांचे ते निर्णय. मी माझा निर्णय घेतलेला आहे. शरद पवार ह्या व्यक्तिमत्वाला फॅमिली हेडसारखा मानणारा माणूस आहे. परंतु अजितदादांच्यावर देखील माझं अतिशय प्रेम कॉलेजच्या
वर्षांपासून आहे. काय मी गरज बसला इकडे म्हणत पाहिजे आहात की मी शरद पवारांना मानणार आहोत, पण अजित पवारांवर देखील माझं प्रेम आहे. याच्यामध्ये द्विधा मनस्थिती नाही आहे. तुमचा क्लिअर आहे की तुम्ही तुतारी हातात? माझ्या मनात द्विधा मनस्थिती नाही आहे. फलटण तालुक्याच्या राजकारणात मी तुतारीच हातात घेतला. विषय असा आहे की माझ्यासारखा नेता ज्याचा DNA राष्ट्रवादी काँग्रेस आहे, हेलो पवार ट्रेडर्स, साहेबांनी मैंने आदित्य ऑपरेटर स्ट्रेटजी से टोटल 7 बार निफ्टी के टॉप और बॉटम एग्जैक्टली डेट के साथ होने से पहले प्रेडिक्ट की किए ज्यांनी हैं और हृदयापासून अदानी के प्रेम शेयर में केलं क्रैश या होने के बाद पार्टीवर, बॉटम कहां लगेगा, त्याचा जन्मच जिससे या कई सारे राजकीय पक्षात प्रेडिक्शंस झाला. पब्लिकली होने राजकीय से जन्म.